नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नीटच्या पेपर फुटीमुळे भारताच्या शिक्षण व्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे काढलेत. या शिक्षण व्यवस्थेमध्ये विश्वास ठेवावा असा एक तरी घटक शिल्लक राहिलाय का, हा प्रश्न आज विचारावा लागतोय. शिक्षक, कोचिंग क्लासेस, परीक्षा व्यवस्था, विद्यार्थी, पालक, नीट पेपर फुटीच्या निमित्तानं आज हा प्रत्येक घटक संशयाच्या भोवऱ्यात आहे. नीटचा पेपर फुटला, परीक्षा रद्द झाली आणि मग सुरू झाली सीबीआयची चौकशी. या चौकशीचं पहिलं केंद्र होतं राजस्थान मधलं सीकर, पण सध्या चौकशीच्या केंद्रस्थानी आहे महाराष्ट्र. शुभम खैरनार या मेडिकलच्या विद्यार्थ्यापासून अटकेची सुरुवात झाली, पण शुभम या रॅकेट मधला फारच छोटा मासा होता. तपास पुढे गेला आणि पोलिसांनी एक पार्लर चालवणाऱ्या बाईला अटक केली. तिच्या मोबाईल मधून सीबीआयला जे सापडलं ते धक्कादायक होतं. मनीषा वाघमारेच्या संपर्कात होते लातूरच्या दयानंद कॉलेजमधून निवृत्त झालेले प्रोफेसर पी.व्ही. कुलकर्णी आणि पुण्याच्या मॉडेल कॉलेजमध्ये सिनियर टीचर म्हणून काम करणाऱ्या मनीषा पांढरे. हे दोघेही नीटचा पेपर सेट करण्याशी संबंधित होते, पण दोघांनी सुद्धा आपणच सेट केलेल्या प्रश्नांचा शब्दशः बाजार मांडला. पण पेपर फुटीच्या चिखलात हे दोघेच माखले नव्हते. हा चिखल अंगावर फासून घेण्यासाठी आसुसलेले खरे भस्मासूर होते कोचिंग क्लासवाले. लातूरच्या आरसीसी कोचिंग क्लासचा मालक शिवराज मोटेगावकर याला रविवारी अटक झाली आहे. याच क्लासेसचा लौकिक काय, तर म्हणे इथल्या सराव परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न नीटमध्ये हमखास येतात. याच लौकिकाला भुलून लाखो पोरांनी इथं ऍडमिशन घेतली. मोटेगावकरचा व्यवसाय वर्षाला जवळपास 100 कोटींवर पोहोचला. एखाद्या शिक्षण संस्थेपेक्षा या कोचिंग क्लासचा पसारा वाढला, पण त्याच्या यशाचं गुपित होतं पेपर फुटी. पेपर लीक करण्याचा आरोप असलेला पी.व्ही. कुलकर्णी याच कोचिंग क्लासशी संबंधित होता. लातूरमधल्या आणखी कोचिंग क्लासेसची चौकशी सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पेपर खरेदी करणाऱ्या पालकांचीही चौकशी सुरू आहे. यातले बरेचसे डॉक्टर्स आहेत. आता या सगळ्या रॅकेटमध्ये परीक्षा घेणाऱ्या एनटीए मधला आणखीन कोणी सहभागी होतं का, याचा पत्ता काही लागलेला नाहीये. जर ही कीड तिथून लागलेली असेल तर मग या नीटमध्ये काहीच नीट नाहीये हे नक्की. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एका अटकेमुळे शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. लातूरमधल्या रेणुकाई करिअर सेंटरचा मालक शिवराज मोटेगावकर याला सीबीआयनं रविवारी उशिरा अटक केली. पेपर फुटी प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा आरोप मोटेगावकरवर आहे. नीट पेपर फुटी करणाऱ्या गँगचा शिवराज मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. मोटेगावकरला 23 एप्रिल रोजीच नीटच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरांचीही यादी मिळाली होती. नीटचे फुटलेले प्रश्न मोटेगावकरच्या फोनमध्ये सापडले. एनटीएच्या सरकारी कर्मचाऱ्यांसोबत मोटेगावकरनं गुन्हेगारी कट रचला. या गुन्हेगारी कटाद्वारे त्यानं अनेक व्यक्तींना नीटची प्रश्नपत्रिका पाठवली. मोटेगावकरनं याबद्दलचे पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. मोटेगावकरच्या घरावर जेव्हा सीबीआयनं धाड टाकली तेव्हा त्याच्या मोबाईल फोनमध्ये नीटचा पेपर आढळला. लातूरचा निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी, पुण्यामधील सिनियर टीचर मनीषा पांढरे आणि ब्युटी पार्लर चालक मनीषा वाघमारे या सर्वांच्या संपर्कात मोटेगावकर होता असं समजते. आपल्या कोचिंग क्लासचं नाव व्हावं, अतिरिक्त पैसे कमवता यावेत म्हणून त्यानं हे प्रताप केल्याचं समोर आले. दुसरीकडे नांदेडमधला कोचिंग क्लास मालक अतुल मोरे हाही सीबीआयच्या रडारवर आलाय. नीटच्या निकालात आमच्या 2 विद्यार्थिनींना रसायनशास्त्रात आणि एकीला जीवशास्त्रात पैकीच्या पैकी गुण मिळणार असं त्यांना आधीच जाहीर केलं. तशी जाहिरातबाजीही केली. त्याची चौकशीही केली जाणार आहे असं कळतंय. नीट पेपर फुटीच्या निमित्तानं आपल्या शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड जगासमोर आली आहे. गुरुपौर्णिमेला ज्यांच्या पाया पडायची आपली परंपरा आहे त्यातलेच काही जण जर अशी काळी कृत्य करणार असतील तर पुढे मिळणाऱ्या पदव्यांवर विश्वास ठेवायचा कसा, हा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिक्षण तज्ञ अरुण सावंत. अरुण सर, नमस्कार. थोड्या वेळात सर आपल्या सोबत असतील. सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे सर आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. IIT PK क्लासेसचे पुण्याचे दुर्गेश मंगेशकर आपल्या सोबत आहेत. मंगेशकर सर नमस्कार. 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 आणि पालक प्रतिनिधी म्हणून कल्पेश यादव आपल्या सोबत आहेत. कल्पेशजी नमस्कार. 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 बरं, कल्पेशजी, एक पालक म्हणून पहिली तुमची प्रतिक्रिया घ्यावी लागेल. म्हणजे परीक्षा रद्द होते, ती पुन्हा होते, इथपर्यंत पण एक वेळ मान्य करू,
पण जी कीड सगळी समोर येते, याच्यामध्ये शिक्षक आहेत, याच्यामध्ये कोचिंग क्लासेसवाले आहेत, याच्यामध्ये समाजामध्ये प्रतिष्ठित मानले जाणारे डॉक्टर्स आहेत, विद्यार्थी आहेत, सगळेच आहेत. शिल्लक कोण राहिलं आता? शिल्लक आता फक्त व्यवस्था राहिली आहे. आणि मुळात लक्षात जर घेतलं तर ही नीट परीक्षेचं भूत ह्या तमाम विद्यार्थी आणि पालकांवरती जे सरकारने आणले आहे हम्म. ते भूत, त्याचा परिणाम थेट या अशा कोचिंग क्लासेस, वाढलेले कोचिंग क्लासेस, इंटिग्रेटेड महाविद्यालय हम्म. आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणारा जो पालक आणि विद्यार्थी हा पूर्णपणे या व्यवस्थेमध्ये बरडला गेलाय. आता जर ही नीट परीक्षा याचं भूत, आणि याच्यामुळे आम्हाला वैद्यकीय शिक्षणासाठी जी धावपळ करावी लागते, जी स्पर्धा तयार झाली, या स्पर्धेच्या मुळे या अशा अनेक महाविद्यालयांमध्ये, इंटिग्रेटेड महाविद्यालयामध्ये आणि या कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेण्याची एक स्पर्धा, त्या स्पर्धेचं रूपांतर कुणीतरी असा जो क्लासेसवाला जाहिरात करतो, तो जाहिरातीच्या माध्यमातून समोर आणतो की माझ्या क्लासेसमध्ये जो काही विद्यार्थी जो प्रशिक्षित आहे, जो शिकलाय, तो एका मेरिटमध्ये आलाय आणि त्या मेरिटचं रूपांतर मला या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी माझा त्या निवड यादीमध्ये नंबर लागणार, या आशेने या स्पर्धेमध्ये तो त्या खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश घेतो. आणि हा प्रवेश घेताना काय होतंय तर इंटिग्रेटेड महाविद्यालय, ज्या इंटिग्रेटेड महाविद्यालयामध्ये असं सांगण्यात येतं किंवा महाविद्यालय कोचिंग क्लासेसमध्ये आम्हाला विद्यार्थी पालकांना असं सांगण्यात येतं की तुम्ही आमच्या क्लासेसमध्ये जर प्रवेश घेतला तर तुम्हाला महाविद्यालयामध्ये अटेंडन्स द्यावा लागणार नाही. मग साहजिकच विद्यार्थी आणि पालक या क्लासेसकडे त्यांचा कल वाढत चाललाय आणि त्याचा परिणाम थेट या असे चुकीचे आणि चुकीच्या जाहिराती, चुकीचे उद्योग करणारी ही जी काय मंडळी आहेत, या त्यांना त्याचा मंडळींमुळे फायदा होतोय आणि हे सेंट्रलाइज झाल्यामुळे तो फायदा आणखीन होतोय आणि त्याचा अल्टिमेटली त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय, पालकांना सहन करावा लागतोय. काही जण या प्रश्नपत्रिका विकत घेण्याची ताकद ठेवत असतील किंवा त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत असतील, पण त्यांची संख्या इतकी मोठी नाहीये. संख्या मोठी त्यांची आहे ज्यांना या सगळ्याचा त्रास सहन करावा लागतोय, मनस्ताप सहन करावा लागतोय. मंगेशकर सर, खरं तर या प्रकरणाच्या निमित्तानं कोचिंग क्लासेस पुन्हा एकदा रडारवर आले. म्हणजे कुठल्या तरी एका कोचिंग क्लासेसनं ही प्रश्नपत्रिका फोडली याचा आरोप होणं इतक्यापुरती हे मर्यादित नाहीये. कोचिंग क्लासेस ही आपल्या शिक्षण व्यवस्थेला जणू काही पॅरलल व्यवस्था तयार होते, इथपर्यंत आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये रुजले. मग इतक्या खोलपर्यंत रुजलेल्या व्यवस्थेवर जर इतके गंभीर आरोप व्हायला सुरुवात झाले असेल तर मग ही व्यवस्था मुळात हवी का, हा सवाल उपस्थित होतोय. नाही, ही व्यवस्था याकरिता म्हणजे जन्माला आली आहे आणि ती चालली आहे, कारण जर जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, जे विद्यार्थ्यांचे एस्पिरेशन्स आहेत, मग ते कॉलेजच्या करिक्युलम असो किंवा बोर्ड परीक्षेसाठी करिक्युलम असो किंवा प्रवेश परीक्षेसाठी जे प्रशिक्षण त्यांना हवं आहे ते असो, हे सगळं जर कॉलेजमध्ये उपलब्ध झालं आणि हे शासनाच्या तर्फे असे एक GR च्या थ्रू आणि एक ऑर्डरच्या थ्रू झालं आणि कॉलेजला हे मॅन्डेट दिली गेली की नुसतं फक्त बोर्ड परीक्षेचं तुम्हाला करिक्युलम कव्हर नाही करायचंय, पण विद्यार्थ्यांना लागणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी तुम्हाला प्रशिक्षण द्यायचंय, तर मग कोचिंग क्लासेसचं हे ऑटोमॅटिकली कमी होणार. पण आता काय झालेलं आहे की कॉलेजेसमध्ये मॅन्डेट असं आहे सरकारकडून की तुम्ही फक्त कॉलेजचं करिक्युलम करा, बोर्ड परीक्षेचं करा आणि सगळं महत्व प्रवेश परीक्षेला आहे. उद्या तुम्हाला मेडिसिन मध्ये ऍडमिशन पाहिजे किंवा इंजिनिअरिंग मध्ये पाहिजे किंवा डिझाईन मध्ये, लॉ मध्ये, सगळ्याला प्रवेश परीक्षा आहे आणि प्रवेश परीक्षेच्या रँकच्या बेसिसवरतीच ऍडमिशन होते. बोर्ड परीक्षा फक्त एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणून आहे, तर त्यामुळे त्याचं प्रशिक्षण कॉलेजमध्ये मिळत नाही. मग काय होतं की मग कोचिंग क्लासेस निर्माण झाले आणि कोचिंग क्लासेस एंड टू एंड सोल्युशन देत आहेत. ते कॉलेजचंही देत आहेत, बोर्ड एक्झामचं पण देत आहेत आणि प्रवेश परीक्षाचं पण देत आहेत. मग विद्यार्थ्याला प्रश्न पडतो, मी 6 तास कॉलेजला जावं, परत 3-4 तास कोचिंग क्लासला जावं, मग माझं बाकीचा अभ्यास आणि माझा थोडासा काही फिजिकल फिटनेस करायचा आहे, मला थोडं लिजर टाइम पाहिजे, हे माझा दिनक्रम बसणारच नाही. मग ही समस्या उत्पन्न होते. त्यामुळे मला वाटतं की विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे ही पॅरलल अवस्था, हे काय
कंपल्शन तर नाहीये ना की प्रत्येक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कोचिंगला जावंच, तरी लोक चूज करतायत, ऑप्शनल नाही, आहे. पण तुम्ही तरी जे स्वतःच्या तुम्ही जे सांगताय सर मंगेशकर सर, त्याच्यामध्ये मला एक छोटासा प्रश्न विचारावासा वाटतोय की तुम्ही म्हणताय की कॉलेजेस ही फक्त 10वी-12वीच्या सिलेबसकडे लक्ष देतात आणि ते या मुलांच्या ज्या प्रवेश परीक्षा आहेत त्या प्रवेश परीक्षेच्या ऍस्पिरेशन्स, गरजा याच्याकडे लक्ष देत नाही. पण बेस काय आहे या प्रवेश परीक्षांचा? म्हणजे 10वी-12वीचा करिक्युलम किंवा आतापर्यंत या मुलांनी शिकलेलं याच्या पलीकडे तर याचा बेस नाहीये ना. अपेक्षा मुलांचा हाच बेस पक्का असणं प्रवेश प्रक्रियेसाठी हेच आहे ना. नाही, आता एक लक्षात घ्या, हा मला चांगला प्रश्न विचारला तुम्ही, कारण हा खूप महत्वाचा विषय आहे आणि याबद्दल थोडीशी मला क्लॅरिटी द्यायची आहे सगळ्यांना, तुमच्या सगळ्या व्ह्यूअर्सना. मुळात प्रवेश परीक्षा का आहेत, हे कॉमन एंट्रन्स एक्झाम का आहे, हे सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे आहे आणि हे बऱ्याच वेळेला हे केस गेलेली आहे वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन मध्ये. लेटेस्ट 2015 ची सुप्रीम कोर्टची केस होती, जेव्हा 60-40 रूल होता, जेई मेन्सला 60% वेटेज आणि बोर्ड परीक्षेला 40% वेटेज दिला गेला होता. तर तेव्हा खूप महत्वाचा निर्णय दिला होता आणि त्याच्यामध्ये लॉजिक समजणं गरजेचं आहे. मग कळेल सगळ्यांना की प्रवेश परीक्षा का महत्वाची. आता आपल्या भारतात 30 पेक्षा जास्ती बोर्ड एक्झाम्स आहेत आणि जर एका विद्यापीठामध्ये 5 वेगवेगळे विद्यार्थी, सगळ्यांना 90% मिळालेत, पण सगळे वेगवेगळ्या बोर्डचे आहेत, त्यांनी एकत्र अप्लाय केलं आणि एकच सीट राहिलेली आहे त्या युनिव्हर्सिटीला, तर कोणाला ऍडमिशन द्यायला पाहिजे? सीबीएसई बोर्डवाल्याला की महाराष्ट्र बोर्डवाल्याला का बिहार बोर्डवाला का तमिळनाड? असं काही नाही सांगू शकत की आपण सीबीएसई बोर्ड 1.1 टाइम्स जास्ती डिफिकल्ट आहे महाराष्ट्र बोर्डपेक्षा. बेसिकली या सगळ्या वेगळ्या वेगळ्या परीक्षांच्या बोर्ड परीक्षांच्या मार्कांना नॉर्मलाइज करण्याची कुठली मॅथमॅटिकल प्रोसिजरच नाही. सुप्रीम कोर्टने याच्यासाठी एक कमिटी नेमली होती, आयआयसी बँगलोर, आयआयटी आणि आयएसआयच्या प्रोफेसर्सची. 6 महिने लागले त्यांना सबमिट करायला. ते स्पष्ट सांगितलं की इट इज इम्पॉसिबल टू नॉर्मलाइज मार्क्स ऑफ बोर्ड एक्झाम्स. म्हणून प्रवेश परीक्षा, जिथे सगळ्या बोर्डची मुलं एकच परीक्षा देतील आणि त्या बेसिसवरती ऍडमिशन होईल, ही सिस्टम निर्माण झाली. म्हणून प्रवेश परीक्षेला महत्व आहे, म्हणून नीटला महत्व आहे, म्हणून जेईला महत्व. त्यामुळे प्रवेश परीक्षा हे पाहिजेच आणि प्रवेश परीक्षेची तयारी नाही करत आहेत, कारण त्याच्यामध्ये डिफरन्स असा आहे की सिलेबस तोच आहे, 11वी-12वीचा सिलेबस आहे, पण या प्रवेश परीक्षांमध्ये अप्लाइड क्वेश्चन्स येतात. कन्सेप्टचं ऍप्लिकेशन करून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग थोडं हायर लेवलचं असतं. ते प्रशिक्षण कॉलेजमध्ये नाही मिळत. मग विद्यार्थी कोचिंग क्लासकडे वळतात आणि कोचिंग क्लास नुसतं त्या ऍप्लिकेशन पुरतं नाही करत, मग ते A to Z शिकवतात आणि A to Z इकडे सगळं शिकत असेल तर मग परत कॉलेजला जाण्यात काय पॉईंट आहे. हा विषय येतो आणि हे विद्यार्थी पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करायला पाहिजे. ठीक आहे. शिक्षणतज्ञ अरुण सावंत सर आता आपल्यासोबत थ्रू झालेले आहेत. सावंत सर, याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रातले काही महत्वाचे आणि मूलभूत प्रश्न उपस्थित राहतात. मुळात आता मंगेशकर सरांनी असं सांगितलं की कशासाठी लागते आपल्याला ही एंट्रन्स टेस्ट. तर त्यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे की सगळ्यांना आपल्याला एका लेवलवर आणता येणार नाहीत सगळ्या बोर्डना म्हणून, पण याच्याही पेक्षा यातलं मूलभूत तत्व काय आहे तर एकाच गोष्टीसाठी जेव्हा हजारो ऍप्लिकेशन्स येतात त्यावेळेस चाळणी प्रक्रिया राबवावी लागते. मग त्या चाळणीतनं जे कमी गुणवत्ता असतील ते काढावे लागतात, त्यासाठी या प्रवेश परीक्षा घेतात. पण आता जी ही नीट किंवा जेईची प्रवेश परीक्षा भारतासारख्या देशात केंद्र स्तरावर घेतली जाते, आपल्या शिक्षण व्यवस्थेचा विचार करता ती फलदायी ठरताना दिसतेय का? फक्त पेपर फुटीच्या अनुषंगानच नाही तर शैक्षणिक गोष्टींचा विचार करता सुद्धा ती फलदायी ठरताना दिसतेय का? आपली एकूणच शिक्षण व्यवस्था ही सातत्याने संक्रमणातनं जात आहे. हे नवीन नवीन एंट्रन्स एक्झामिनेशन देशासाठी आपण एक नीट म्हणतो, परंतु अनेक संस्था आपले संस्थानं मांडून बसलेले आहेत. ही मुलं देशभर फिरत असतात 2 महिने आणि बऱ्याचदा आम्ही सांगितलं की ह्या सगळ्या संस्थांसाठी एक परीक्षा असावी. जेई वेगळी म्हणतात, सीईटी म्हणतात वेगळी, तिकडे सेंट्रल IITs वेगळ्या म्हणतात आणि हे सगळं गोंधळ झालेलं एका देशासाठी. मला वाटतं शिक्षण संस्थेचं, शिक्षण पद्धतीचं आपण व्यवस्थापन अजून करायला शिकलो नाही. ही सर्वात दुर्भाग्याची बाब आहे आणि ह्याच्यासाठी आता उपाय शोधायचा म्हणजे मुळात शिक्षक ही संज्ञा थोडीशी अडचणीची झालेली आहे की शिक्षक म्हटलं की त्याला एवढी इंटिग्रिटी असायची की पेपर फोडणं, लीक करणं हे त्या स्वप्नात पण नसायचं. परंतु बदलत्या पिढीमध्ये, बदलत्या व्यवस्थापनामध्ये शिक्षा सौम्य झालेली आहेत. अशा ज्या संस्थेतली माणसं जेव्हा ह्याच्यामध्ये सापडतात वर्षानुवर्ष, त्या संस्थांचं डिअफिलिएशन करायला पाहिजे, त्यांची संलग्नताच काढायला पाहिजे. त्यामुळे एका देशामध्ये आपण ज्या शपथा घेतो, ज्या सर्व्हिसेस करतो, तिथे आपण ओथ घेतो. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा रेग्युलर शिक्षकांनी पेपर फोडणं हे कधी ध्यानी मनी स्वप्नी नसायचं, हे आता प्रचलित व्हायला लागलेलं आहे आणि ते
कोपऱ्यात देशाच्या व्हायला लागल्या. ही मोठी शोकांतिका आहे. तर ही इंटिग्रिटी शिक्षकामध्ये कशी आणावी हा मोठा प्रश्न आहे. नाही तर कुठल्याही प्रकारच्या पद्धतीने परीक्षा घ्या, ही अशी जर इंटिग्रिटी नसेल, ही मूल्यच एकात्मता नसतील तर नसेल मग आपल्या मूल्यहीनता यायला संस्थेची, काय बरोबर आहे तुमचं. राहणार. मूल्यच नसतील तर तुम्ही व्यवस्था काही आणा, त्याच्यामध्ये काही केलं तरी पण ते मूल्यहीनता तुम्हाला दिसणारच आहे. बर्गे सर, एक महत्वाचा प्रश्न मात्र आता अरुण सावंत सरांनी उपस्थित केला की भीती नाहीये, कायदे आहेत पण त्याची काही भीती नाहीये. म्हणजे आणि या प्रकरणात पण दिसतंय पेपर सेट करणारे पेपर फोडतायत, ज्यांच्याकडे मुलं कोचिंगसाठी जात आहेत ते त्यांना सराव परीक्षांच्या माध्यमातून ते प्रश्न सर्रास देत आहेत, जे तिथे त्या व्यवस्थेमध्ये असतील नसतील ते पैसे देऊन लाखो रुपये भरून ते पेपर विकत घेत आहेत आणि विद्यार्थी सुद्धा ते पेपर वापरून त्या परीक्षांना जात आहेत. म्हणजे कुणालाच कसली भीती नाहीये किंवा कुणालाच काही वाटत नाहीये की हे चुकीचं आहे, हे बेकायदेशीर आहे, हे पकडलं तर शिक्षा होऊ शकते, असं काही वाटत नाही. म्हणजे यावर्षी किमान ते समोर तरी आलं. 2024ला ते समोर येऊन सुद्धा झाकावं लागलं होतं. म्हणजे कदाचित हे जर दरवर्षी चाललं असेल तर आपल्याला माहितही नाहीये. कशी काय हिंमत होते यांची? तेच मी आपल्याला आता कविताजी सांगतो. दरवर्षी जर चाललेलं असेल हे आपल्याला माहिती नाही, तर आपल्या माहितीसाठी आणि आपल्या सर्व प्रेक्षकांच्या जय महाराष्ट्राच्या साठी मी सांगतो की 2007 साली पुन्हा पोलीस आयुक्तांना आलेलं एक पत्र होतं. त्या पत्राच्या अनुषंगाने ज्यावेळेस चौकशी चालू झाली त्यावेळेस एका राज्याच्या मुख्यमंत्र्याचा पीए, त्या पीए प्लस लिगल ऍडवायझर असणाऱ्या माणसाचा मुलगा या ठिकाणी आम्ही पकडलेला होता. त्या मुलाचं हे माझ्याकडे कमीत कमी 8 पानाचं स्टेटमेंट आता आहे. मुलगाने जवळजवळ 24 एजंट लोकांची नावं दिली. जसं आता सावंत साहेबांनी सांगितलं, फक्त नीटचा आपण पण बोलता की फक्त नीट परीक्षा फुटल्याच्या पेपरचा हा मुद्दा नाहीये. शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्याचा प्रश्न आहे. 24 एजंटची नावं या ठिकाणी त्या मुलांनी दिलेले त्या स्टेटमेंटमध्ये. एकच वाक्य त्याच्या स्टेटमेंटमधलं मी आपल्याला सांगतो. याप्रमाणे मुख्य एजंट एका वर्षात 17 ते 18 करोड रुपयाचा टर्नओव्हर करतो. फक्त पुण्यामधल्या वेगवेगळ्या नामांकित महाविद्यालयांमध्ये जे परीक्षेच्या रॅकेट म्हणजे की ऍडमिशन पासून परीक्षा पास करून देण्यापर्यंत, पेपर लिकेज करण्यापर्यंतचे सगळे उद्योग ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. एक विचार करा, 24 × 18 ते 19 लाख जर आपण पकडला तर एका वर्षाचा एका एजंटचा पुण्यामधील जो आहे हा सर्व व्यवहार तो जवळजवळ 450 कोटी रुपयांच्या आसपास जातो. बापरे. आता या गुन्ह्याची चौकशी ज्यावेळेस चालू केली त्यावेळेस ह्या अशा सर्व लिकेज मध्ये असेल, शैक्षणिक व्यवस्थेमधल्या किडीच्या संदर्भामध्ये जी लिंक लागत गेली, अक्षरशः पिऊन पासून ते सत्ताधारी जे असतील त्यातले काही लोक त्याच्यामध्ये होते. याच्या व्यतिरिक्त शिक्षण संस्था ज्या चालवणारे होते ते होते, रजिस्ट्रार होते, डायरेक्टर होते आणि प्रिन्सिपल होते, प्राध्यापक होते. आता मला या ठिकाणी मुद्दा हाच सांगायचा की ज्यावेळेस ही चौकशी चालू झाली तर आपल्याला माहिती आहे की येणारं प्रेशर खूप असतं. सगळ्या बाजूने प्रेशर यायला सुरुवात झाली आणि 2008 मध्ये ज्यावेळेस ही इन्क्वायरी मी 2007 मध्ये चालू केली आणि 2008 मध्ये माझी बदली त्या ठिकाणावरून वेगळीकडे झाली. सांगायचा मुद्दा हा आहे की जसं आता सावंत साहेबांनी सांगितलं की ज्या देशाने आपल्याला नालंदा विद्यापीठ दिलं त्या देशामधले काय आपल्याकडे प्रचार चालू आहेत. ही दुसरी बातमी सांगतो. 2012ची उपकुलसचिवासह 7 जण अटकेत. एका विद्यापीठाच्या नामांकित विद्यापीठाच्या उपकुलसचिव, परीक्षा पुरवणाऱ्या परीक्षार्थी पुरवणाऱ्या डमी बहादराच अटक. म्हणजे किती मोठं रॅकेट आहे, ही माफिया किती मोठ्या प्रमाणात संघटित झालेली आहे. आता तर हे फक्त तुम्हाला आईसबर्ग दिसतोय. हा आता नीटच्या एक्झाम मध्ये जे पकडलेले आहेत फक्त हा आईसबर्ग आहे. याच्यातून आपल्याला आता जर सीबीआयचा तपास, सीबीआयला व्यवस्थित मॅनपॉवर मिळाली, सर्व यंत्रणांनी फ्रीडम दिलं तर मी सांगतो फक्त नीटच्या एक्झाम पुरतं हे मर्यादित राहणार नाही तर हे खूप खोलवर जाईल. आणि मला वाटतं याचा आपण मीडियाच्या माध्यमातून जर दबाव तयार केला तर नक्कीच मला वाटतं की याच्या मुळापर्यंत जाऊन कुठंतरी 10-5 वर्षामध्ये ही संपूर्ण यंत्रणा जसे व्यवस्था जी केलेली आहे हे व्यवस्था सुधारण्यासाठी कायद्याच्या बरोबरच सामाजिक त्या ठिकाणी भान प्लस जी नैतिकता आपण आता बोलून दाखवलेली आहे की कुणाला का वाटत कसं नाही, हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येऊ शकतो. नाही, हे बरोबर आहे. म्हणजे जरी पेपर फुटीच्या संदर्भात आपण वेगळा कायदा केला, त्या कायद्याअंतर्गत 1 कोटी रुपये त्यांना दंड करण्याची तरतूद केली तरी त्यातनं काही फार साध्य होईल असं दिसत नाही. ज्यांचा वर्षाचा टर्नओव्हर 100 कोटींचा आहे त्यांना 1 कोटींच्या शिक्षेनं काय होणार आहे जर ते सापडले तरी? म्हणजे हा साधा प्रश्न आहे, जर त्यांना शिक्षा झालीच तरी. हा बर्गे सर, एका शहरामध्ये 450 कोटी, एका शहरामध्ये 450 कोटी, त्यांना काय म्हणजे एकूण नीट परीक्षेचा खर्च आहे त्याच्या काही पटीनं हे खर्च करतायत ते पेपर फोडायला आणि त्याच्यातनं साध्य करून घेतायत.
पालक प्रतिनिधी म्हणून मला आता कल्पेशजी तुम्ही एक सांगा की मला मला ना पालकांचं पण कधी कधी वाटतं, कारण आपण इथे बसलेलो सगळेजण त्या पिढीतले जे जिल्हा परिषदेच्या शाळेमधनं शिकून आलेले आहेत बहुतेक जण मला वाटतंय, आणि व्यवस्थित शिकलो, काही काही वाईट झालं नाही आपलं. आत्ताचा प्रॉब्लेम असा होतोय की या सगळं आपल्या मुलाला मिळावं, आपल्या मुलाला चांगलं मिळावं यासाठी पालकांची अपेक्षा असणं चूक नाही, पण शिक्षण व्यवस्थेकडनं आपल्याला काय हवं याच्यासाठी आग्रही राहण्यापेक्षा प्रत्येक पालक मी माझ्या मुलासाठी जास्तीत जास्त खरेदी कसं करू शकतो, म्हणजे मग महागडी शाळा खरेदी करायची आहे, मला महागडा कोचिंग क्लास खरेदी करायचा आहे, जे जे महागडं आहे ते माझ्या मुलाला, ही पालकांची महागडं खरेदी करण्यासाठीची जी हाव आहे ती या शिक्षण व्यवस्थेला आणि त्यातल्या त्रुटींना भर नाही का घालत आहे? भर जरी घालत असू मॅडम, तरी हे एक लक्षात घेतलं पाहिजे, ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी तुमचा पालक, तुमचा विद्यार्थी, घरातला प्रत्येक जण हा काय विचार करतो की माझ्या कुटुंबातील कोणी जो आता या प्रवेश प्रक्रियेमध्ये जो पार्टिसिपेट होणार आहे तो त्या प्रक्रियेमध्ये तेवढा फोकसफुली उतरावा, आणि त्यासाठी तो प्रयत्न हा करणारच आहे. त्याबद्दल काही वादच नाही. तुम्ही आम्ही प्रत्येकाने, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी एक क्लिअर प्रबोधन किंवा एक मेंटॅलिटी ठेवली पाहिजे की अशा वाईट प्रवृत्तींकडे आणि अशा महागड्या ज्या क्लासेस आहे या जाहिरातीवाल्या क्लासेसकडे वळण्यापेक्षा आपण चांगल्या महाविद्यालयामध्ये, आपण एका कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जो आपण जर प्रवेश घेतला आणि चांगल्या पद्धतीने जे फोकस केलं आपण, तर नक्कीच यश हे प्रत्येकाला मिळेल. परंतु तुमचा हा रोज जो आहे पालकाचा किंवा विद्यार्थ्यांचा, तर तो चुकीचा आहे. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी हा प्रत्येक जण, पालक म्हणून हे चुकीचं आहे असं मी म्हणत नाहीये, पण आपण ज्या डिमांड करायला हव्यात त्या डिमांडच्या ऐवजी आपण जो आपल्यासाठी मार्ग शोधून काढलेला आहे तो मार्गच कदाचित या सगळ्या ऱ्हासाकडे आपल्याला घेऊन जातोय. मंगेशकर सर, पण यातला महत्वाचा मुद्दा, कोचिंग क्लासेस जेव्हा पेपर फुटीमध्ये सापडतात, काय गरज राहते कोचिंग क्लासेसना? म्हणजे फक्त आपला व्यवसाय वाढवायचा आहे, आपला ब्रँड वाढवायचा आहे, काय आहे की जे कोचिंग क्लासेसला पेपर फुटीपर्यंत घेऊन जातं? नाही, आता हे 99.9% कोचिंग क्लासेस जे आहेत ते प्रामाणिकपणे काम करतायत. ते दिवस रात्र विद्यार्थ्यांसाठी झटतायत, शिकवतायत, काउन्सिलिंग करतायत, मेंटरिंग करतायत, स्टडी मटेरियल डिझाईन करतायत, परीक्षा घेतायत. त्यामुळे आता एक 0.1% काही असतील ज्यांच्या मनात हे अशा गोष्टी येतात आणि पेपर लीक आणि अशा, हे सगळ्या गोष्टी धक्कादायक आमच्या सगळ्यांसाठी आहेत. म्हणजे आम्ही पण नीटचं कोचिंग बरेच वर्ष करतोय, जेईचं कोचिंग करतोय. जेई मध्ये तर असं कधी सापडलं गेलं नाहीये की अशा गोष्टी पेपर लीक कधी झाल्या नाहीत. 1997 ला झालं होतं, पण आता गेल्या 25 वर्षात तर असं घटना घडली नाही. त्यामुळे हे खूप शॉकिंग आहे आमच्या पूर्ण सेक्टरला. आणि जे कोण सापडतील, जे कोण कोचिंग सेक्टरमध्ये असो किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये असो, त्यांना सक्त पनिशमेंट हे मिळायलाच पाहिजे. त्याच्याबद्दल आमचं काही कोणाचं दुमत नाही. पण हे कशामुळे होतं? हे कॉम्पिटिशनमुळेच होतं अमॉंगस्ट कोचिंग क्लासेस. आम्हाला सर्वश्रेष्ठ बनायचं आहे, मॅक्झिमम बिझनेस पाहिजे, कुठेतरी एक पॉवर कॉन्शियसनेस, कुठेतरी खूप जास्ती ग्रीड हे कुठेतरी येतं आणि त्याच्यामुळे हे काही लोक करत असतील. आता हे काही सिद्ध झालेलं नसल्यामुळे मी काही आता कुठल्या स्पेसिफिक माणसावरती म्हणू नाही शकत. पण जर काही झालं, हे सिद्ध झालं किंवा ह्याच्या आधी पण काही पेपर लीक झालेले आहेत, त्याच्या आधी तिथे पण काही कोचिंग क्लास ओनर सापडले गेले असतील, तर ते का करत असतील, त्यांची बेसिक प्रवृत्ती काय आहे आणि का त्यांना हे, कारण कदाचित त्यांना शिकून मुलांना रिझल्ट काढणं त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नसेल कदाचित, आणि किंवा या स्पर्धेमध्ये ते कुठेतरी त्यांचे बेजर येत असतील वरती, असा पॉसिबिलिटी आहे. पण हे सगळ्याच सेक्टर्स मध्ये आहे. मला फक्त एक पॉइंट मला तुम्ही परमिट करा बोलायचं. ही जी काही स्पर्धा आहे, जसं यादव सर बोलले की खूप स्पर्धा आहे, तर या स्पर्धेसाठी ना एक सप्लाय साइड, एक डिमांड साइड आणि एक मोड ऑफ एक्झामचं सोल्युशन आहे. जर नंबर ऑफ सीट्स वाढले आणि मुलांना अवेअरनेस केलं की भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत, नुसते IIT किंवा नुसते हे एम्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जे काय या पेपर लीक साठी एक रामबाण उपाय आहे. हे जर तुम्ही हा पुढे घेणार असाल मी नंतर बोलतो, पण तुम्ही मला आता परमिट केलं तर मी एक खूप चांगला उपाय सांगतो जो सरकारने विचार करायला पाहिजे. त्यांनी हे कुठलाच पेपर लीक होणार नाही, कारण गेल्या 20 वर्षांमध्ये मी रिसर्च करत होतो, मोर दॅन 100 पेपर लीक झाले भारतात वेगळ्या वेगळ्या परीक्षांमध्ये. नीट तर आहेतच, ही सर्वात लार्जेस्ट एक्झाम आहे. त्यामुळे याच सारखं 2015ला AIPMTचं पेपर लीक पण झालं होतं. त्यामुळे असे 100 पेक्षा जास्ती लीक्स. ह्याला कसं स्टॉप करायचं की पेपर जनरेशन
शुड बिकम ऑटो जनरेशन, म्हणजे बेसिकली परीक्षेच्या वेळेलाच तो पेपर जनरेट व्हायला पाहिजे. आणि आज AI, ब्लॉकचेन आणि बिग डेटामुळे हे पॉसिबल आहे ऑनलाईन परीक्षेमध्ये. कुठल्याही माणसाला, जो NTA चा चेअरमॅन असो कोणी, जर पेपर आधीच माहिती असेल तर मग डेफिनेटली शक्यता आहे की जर त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली तर ते पेपर लीक करू शकतात. तर कुठल्याच नो ह्युमन नोज इट, ह्युमन एग्नॉस्टिक सिस्टम पॉसिबल आहे. पण हे 24ला जो रिपोर्ट आला होता सुप्रीम कोर्टामध्ये तेव्हा हे सांगितलं होतं, मग 25ला आम्हाला लगेच करता येणार नाही म्हणून ते करता आलं नाही, 26ला ते कुठल्या कारणानं केलं नाही माहिती. म्हणजे असं नाही की नीटच्या बाबतीत अशा प्रकारचे काही उपाय आले नव्हते, ते उपाय आले होते पण ते अंमलात आणण्याची आपली ताकद नाहीये किंवा ती इच्छाशक्ती आपण दाखवत नाही, तर ते परिणामी आपल्याला हे सगळं भोगावं लागतं. अरुण सर, मगाशी तुम्ही म्हणालात की बरोबर आहे की नैतिकताच जर नसेल तर मग हे सगळं थांबवायचं कसं, पण त्याही पुढे जाऊन प्रोसिजरचा मुद्दा म्हणून जर या देशातली इतकी मुलं डॉक्टर होण्यासाठी इच्छुक असतील आणि तिथं चालणी लावायची असेल तर त्यासाठी फक्त ऑब्जेक्टिव्ह मार्कांची एक परीक्षा देश पातळीवर पुरेशी आहे का, की आपल्याला इथं चालणीसाठी लेअर्ड परीक्षा घ्याव्या लागतील जेणेकरून हे कमी करता येईल, टाळता येईल? जे ह्या मेन परीक्षेत होतं ते लेअर परीक्षेत सुद्धा होईल. हो. आणि बरेच लेअर परीक्षा झाले की ते मल्टिप्लाय होईल. महाराष्ट्र शासनाचा 1987 मध्ये कोचिंग क्लास विरुद्ध कायदा होता. शाळेत शासनमान्य महाविद्यालयामध्ये शिकवणारा शिक्षक हा कोचिंग क्लासशी संबंधित नसावा. त्या दृष्टीने शासनाने कठीण पावलं उचलली होती. बऱ्याच अशा कोचिंग क्लासच्या शिक्षकांना वर्गात कमी शिकवायचे, पेपर फोडायचा अशातला भाग नाही, तर त्यांना त्या नोकरीतनं बाहेर जावं लागलं. त्यामुळे कोचिंग क्लासचं पेव जे नंतर फुटायला लागलं त्याच्यावरती कुठल्या प्रकारची बंधनं नाही. बरोबर. रेग्युलर अप्रूव्ड टीचर सुद्धा हा तिथे जाऊन शिकवतो कोचिंग क्लासमध्ये. ही बंधनं फार शिथिल झालीत. ही शिक्षण त्यामुळे काय होतं, क्षेत्राला व्यवस्था मोठी कुठलंही झाली आणि नियमन तिला राहिलं कुठलंही नाही. रेग्युलेशन नाहीये, याचा एक खूप मोठा तोटा सहन करावा लागतोय. मला सर माफ करा कारण मला वेळेअभावी तुम्हाला जास्त वेळ देता येत नाही आणि बर्गे सरांची अगदी शेवटची 1 मिनिटांची कमेंट मला घ्यायची. बर्गे सर, एकच या ठिकाणी कविता जी आपल्या सर्वांसाठी महत्वाचा विषय हा आहे की परीक्षा जर असे पैसे देऊन जर पास होऊन त्या ठिकाणी डॉक्टर्स आपल्याकडे तयार झाले, इंजिनियर्स तयार झाले, तर येणाऱ्या भारताचं भविष्य काय असेल असणार आहे? हा पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे की नीट एक्झामची त्यांना शिक्षा होण्याची किंवा कशाची, त्याचा आता आपल्याला हा विचार करून उपयोग नाही. दुसरी गोष्ट की सावंत सरांनी आता काय सांगितलं, आपल्याला उपाय सांगितलाय किंवा मंगेशकर सरांनी जे पर्सेंटेज सांगितलंय ते फार चुकीचं आहे. की खरं तर आपल्याला कोचिंग क्लासेसची गरजच का पडते, हा सर्वात प्रथम मला मुद्दा वाटतो. दुसरे, कायदे कितीही करा, कायदे कितीही कडक शिक्षा द्या, जर त्याच्यातून पळवाटा काढतात, हर्षद मेहता सारखा सुद्धा एवढं ब्लंडर करून त्या ठिकाणी नंतर बेलवरती येऊन त्याच पैशाचा विनियोग करून तो त्या ठिकाणी राहत असतो. खरं तर ह्या सर्व गोष्टीचा विचार केला तर पूर्ण शिक्षण पद्धतीच्या बाबतीतच शिक्षण तज्ञ खूप आहेत. परदेशामध्ये अशा सिस्टीम्स आहेत की जे योग्य एक एक एक्झाम मधनं त्यांची निवड केली जाते. एकाच एक्झाम मधनं डॉक्टर किंवा इंजिनियर तयार होत नाही. असा कुठेतरी मला वाटतं त्या ठिकाणी विचार व्हायला हवा. कारण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आपण भारतासारख्या देशात आहोत, जगातली 2ऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे, तरुणांची संख्या जास्त आहे, या तरुणांना ऍस्पिरेशन्स प्रचंड आहेत, त्यांना चांगलं शिकायचंय, चांगलं आयुष्य हवंय, त्यासाठी ते या वयामध्ये मेहनत करतायत, त्यांचे पालक मेहनत करतायत. आता या सगळ्याला जर आपल्याला योग्य दिशा द्यायची असेल, त्या एनर्जीला योग्य चॅनलाइज करायचं असेल तर आपल्या व्यवस्था योग्य कराव्या लागतील. इतक्या फाटक्या व्यवस्था घेऊन आम्ही जगातला तरुणांचा देश आहोत असं मिरवून आपण काय करणार आहोत? आपल्या व्यवस्थाच बळकट नसतील तर त्या मुलांना आपण काय आधार देणार आहोत, काय ऍस्पिरेशन्स देणार आहोत? आणि मग म्हणायचं आपण की आमच्याकडनं सगळ्यात चांगले बुद्धिवान लोक आहेत ते 2ऱ्या देशांमध्ये जातात. जाणार ना ते, जर त्यांना चांगल्या व्यवस्था मिळणार असतील, त्यांच्या बुद्धीची जिथं कदर होणार असेल तिथंच जाणार ते. जर आपण त्यांच्या बुद्धीची कदर करण्यामध्ये कमी पडत असू, आपल्या व्यवस्था कमी पडत असतील तर हे ब्रेन्स रोखायचे कसे? त्यामुळे जोपर्यंत शिक्षण व्यवस्था आपण सक्षम करत नाही, आपल्या विद्यार्थ्यांना हवी वाटणारी, त्यांची कदर करणारी वाटणारी करत नाही, तोपर्यंत फक्त असे 1-2 प्रकरणं उकरून काढून 4-2 जणांना शिक्षेपर्यंत पोहोचवून काहीच साध्य होणार नाही. नीटच्या पेपर फुटीनं हे दाखवून दिलेलं आहे की व्यवस्था सडली आहे.
आता ती घाण कशी साफ करायची याचा विचार आपल्याला व्यवस्था म्हणूनच करायचा आहे. तो आपण करणार आहोत का? पालक म्हणून, शिक्षक म्हणून, शिक्षण तज्ज्ञ म्हणून, पोलीस म्हणून आणि सरकार म्हणून. जर तो करू तर कदाचित उद्या या चर्चा करण्याची वेळ येणार नाही तर मग या सडलेल्या व्यवस्थेचा वास, दुर्गंध सगळ्यांना सहन करावा लागेल समाज म्हणून. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. या विशेष चर्चेत वेळ झाला इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.